बहुत तकलीफ होती है जब आप योग्य हो और लोग आपकी योग्यता ना पहचाने। बहुत तकलीफ होती है। चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी में दबा देना। ठीक क्या बात है सर, क्या बात है सर। जय महाराष्ट्र भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये। तर भावनो तुम्ही डेमो बघितला असेल भावनो, तुम्हाला आपला डेमो आजचा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला आताच एक लाईक करा। जे कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला तो ऑलवर सिलेक्ट करा भावनो। अशाच पद्धतीचे नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा भावनो। आजच्या एडिटिंगचे जे काही मटेरियल असणार भावनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे भावनो। वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। डाउनलोड करण्यात काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता भावनो। तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपॅड इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या अलाइट मोशनच्या ॲपमध्ये भावनो। तर आपण जो एकदम 4K HD क्वालिटीचा व्हिडिओ एडिट केलेला आहे, तर तुम्हाला मी व्यवस्थित पद्धतीने आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये लिरिक्स वगैरे तुम्हाला ॲड करून दिले आणि फॉन्ट वगैरे तुम्हाला दिलेलाच आहे भावनो। तुम्ही तिथून हवाला फॉन्ट तुम्ही लावू शकता। तर तुम्हाला इथे सिम्पली भावनो तुम्हाला प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जा भावनो। इथून एक आपल्याला जो आपला एक इमेज आहे राधाकृष्णाचा, तो इमेज तुम्हाला इथे वरती थ्रेडला अशा पद्धतीने फिक्सिंग करून घ्यायचा। मोनॉर्समध्ये जाऊन भावनो याला थोडंसं झूम वगैरे करून घ्यायचा। तर झूम झाल्यानंतर भावनो तुम्हाला जो व्हिडिओच्या शेवटपर्यंत जायचं आणि जो हे इमेजेस आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने या ऑप्शनवर जाऊन लांबून घ्यायचं। लांबून झाल्यावरती भावनो या इमेजवरती तुम्हाला टच करून घ्यायचं आणि टच झाल्यानंतर भावनो या कॉपीच्या ऑप्शनवर जायचं तुम्हाला आणि इथे कॉपीच्या ऑप्शन गेलं तर इथे डुप्लिकेट लेअर दिसत आहे भावनो। ह्या डुप्लिकेट लेअरवरती तुम्हाला अशा पद्धतीने टच करून घ्यायचं। तर डुप्लिकेट लेअर केल्यानंतर भावनो या लेअरला अशा पद्धतीने लॉंग प्रेस धरून तुम्हाला इथे खालती आणून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला इथे सॉन्गच्या वरती ॲड करायचं। दुसऱ्या पण इमेजेसला अशा पद्धतीने स्क्रॉल करत आपल्याला खालती आणून घ्यायचं भावनो। तर तुम्हाला ही प्रोसेस नक्कीच करायची। तर आपला जो इफेक्ट असणार तो इफेक्ट इथे ॲड करायचा आहे सिम्पली। तर तुम्हाला प्लस आयकॉन मीडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला इथून एक आपली व्हाईट कलरची बॉर्डर ॲड करायची आणि तिला ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायची आणि स्क्रीन झाल्यानंतर भावनो या आपल्या मूव ऑर्डरमध्ये जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने खालती तुम्हाला खेचून घ्यायचं। येथे खालती खेचून झाल्यानंतर भावनो रोटेटच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला जे ते तुम्हाला 15 अंशपर्यंत ॲड करून घ्यायचं, म्हणजे 15 अंशपर्यंत झालं ना भावनो तुम्हाला इथे अशा पद्धतीने ॲड करायचं। याला झूम वगैरे करून घ्यायचं, मी तुम्हाला झूम वगैरे करून दाखवतो, बघू शकता भावनो। आता झूम वगैरे झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत लावून घेतल्यानंतर आपल्याला याला जे अशा पद्धतीने स्क्रॉल करत खालती आणायचं आहे। तर तुम्ही ही प्रोसेस बघून घ्यायची भावनो, तुम्हाला फॉलो करायची आहे, एकदम जबरदस्त स्टेटस बनेल। तर इथे आपण जे इथे ॲड करून घेतलं तुम्हाला ॲड करून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने। इथे आपण व्यवस्थितरित्या ॲड केलेलंच आहे भावनो, काय विषय नाही। तर तुम्हाला इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर भावनो तुम्हाला आता इथे बॅक यायचं आहे। तुम्हाला बॅक आल्यावरती आपला शेकीपॅड प्रोजेक्ट जे आहे ते इम्पोर्ट केल्यानंतर याला ओपन करून घ्यायचं आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला आपला जो इफेक्ट असतो ना टेक्स्टचा तुम्हाला लावून दिलेला आहे भावनो, काय विषय नाही। तुम्हाला जर नसेल तर लावू शकता। तर तुम्हाला खालचा जो इमेज दिसत खालच्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि 3 डॉट जाऊन कॉपी पेस्ट केल्यानंतर भावनो तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये परत वापस यायचं आणि परत मध्ये आल्यानंतर भावनो जो आपला खालचा इमेज असणार तर खालच्या इमेजेसलाच आपला जो इफेक्ट असणार तो तुम्हाला पेस्ट करायचा भावनो। तर खालच्याच इमेजेसला पेस्ट करा भावनो, वरच्या नाही करायचा। तर खालच्या इमेजेसला पेस्ट केल्यानंतर भावनो याच्यातला जो टाईल्स नावाचा इफेक्ट असणार तो तुम्हाला काढून टाकायचा भावनो। तो जास्तच म्हणजे टाईल्सचा इफेक्ट दिसत आहे, त्यामुळे तुम्ही काढून घ्यायचा। काढून झाल्यावरती भावनो जो वरचा आता इफेक्ट असणार वरच्या इमेजेसचा अशा पद्धतीने इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा इफेक्टमध्ये जाऊन। तर कॉपी झाल्यानंतर भावनो बिटमार्क प्रोजेक्टमध्ये पुन्हा यायचं आहे आणि जो आपला वरचा इमेजेस असणार त्या वरच्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि 3D जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। तर पेस्ट झाल्यानंतर भावनो याचा पण टाईल्स नावाचा इफेक्ट जे ते तुम्हाला काढून घ्यायचा अशा पद्धतीने। इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर बघू शकता भावनो एकदम जबरदस्त तुम्हाला
आपलं जो इमेजेस असणार आहे तुम्हाला दिसून जाईल भावानो, एकदम जबरदस्त विषय हार्ड पद्धतीने. तर इथपर्यंत झाल्यानंतर भावानो प्रोसेस आहे तुम्हाला आता जो याच्यावरती तुमचे इंस्टा यूट्यूबचे जे काही लोगो असतील तुम्हाला ॲड करून घ्यायची व्यवस्थित पद्धतीने. ॲडवर झाल्यानंतर भावानो तुम्हाला आता हा स्टेटस आपल्या गॅलरी सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवरती टच करून खाली एक्सप्लोरवरती बटनावरती टच करून आपला जो आजचा स्टेटस आहे आपल्या गॅलरीत तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. तर भावानो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना भावानो, तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल तो ऑल सेट करा. अशाच पद्धतीने नवीन आणि चॅनलवरती दररोज आपले व्हिडिओ बघायला मिळणार आहेत, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा भावानो. आजच्या व्हिडिओ तिथंच होता, भेटू एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.